तुम्ही पण सर्वांनी भीमरायाने माझे बाबा भाग्यवंतजी मेश्राम शेवटी लिहितात, ज्यांच्या पुण्याईने मी तुमच्या समोर आहोत. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत माझ्या बाबा करता. माझे बाबा शेवटी लिहितात, भीमरायाने आपल्या आपल्या भीमरायाने 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 लई मोलाचा धम्म दिला भूताचा. भीमरायाने लई मोलाचा धम्म दिला भूताचा. आणि मग आहे गड्या रे या भूवरती, आहे गड्या रे या भूवरती मानवी कल्याणाचा. माझे बाबा शेवटी लिहितात, अंतःकरणी भाग्यवंता, अंतःकरणी भाग्यवंता. साठवा 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 भूत तत्वाला, साठवा भूत तत्वा. जी रमाई मी ऐकतो ना, ती रमाई जर मनाचित्ताने आणि मनापासून जर ऐकली तर तुम्हाला रमाईचे एक एक बोल एक एक शब्द करतील. सपना जी रमाई सुनेगा आप भी भाई साहब. कारण की बाबासाहेब विदेशात असताना लंडन ऑफ इकॉनॉमिक्स, बाबासाहेब विदेशात असताना रमाई साहेबांना एक पत्र लिहिते. तुम्हाला माहिती आहे रमाईला लिहिता वाचता येत होतं, तेवढं बाबासाहेबांनी शिकवलं होतं रमाईला. तर रमाई साहेबांना एक पत्र लिहिते. त्या पत्रात रमाई हे लिहिते की साहेब मला थोडीफार पैशाची गरज आहे, तुम्ही द्याल का. त्यावेळेस रमाई ते पत्र वाचते आणि 4 तास रमाई जेव्हा साहेबांना पत्र लिहिते तेव्हा बाबासाहेब पत्र वाचतात आणि दुखी होतात. साहेब परत रमाईला एक पत्र लिहितात बाबासाहेब. त्या पत्रात हे लिहितात की रमा तू मला म्हणत आहेस की मला थोडीफार पैशाची गरज आहे, तुम्ही मला द्याल का. परंतु रमा अगं माझी 1 रुपये पाव घेऊन खाण्याची सुद्धा परिस्थिती नाही ग रमा, माझी 1 रुपये पाव घेऊन खाण्याची सुद्धा परिस्थिती नाही रमा, मी तुला कुठून का पैसा पुरवणार. त्यावेळेस रमाई ते पत्र वाचते, 4 तास घरातल्या एका कोपऱ्यामध्ये बसून रडते आणि विचार करते, आतोनात कष्ट करते, मेहनत करते, राबते, उपल्या थापते, गौऱ्या घरोघरी जाऊन विकते आणि साहेबांना शिक्षणाला पैसा पुरवते. ती रमाई. आणि आजच्या रमायात असे आहे, अकाउंट मधले जर 5,000 संपले तर नवऱ्याला त्यावेळेस फोन करतात, फोन पेवर टाकून द्या, संपले पैसे. परंतु ती रमाई बघा, साहेबांना शिक्षणाकरिता पण आणि खाण्याकरिता पण पैसा पुरवायची ती रमाई, कष्ट करून. म्हणून जर का रमाई बाबासाहेबाच्या जीवनात आली नसती तर कदाचित बाबासाहेब तुमच्या आमचे बाबा झाले नसते, या देशाचे घटनाकार शिल्पकार झाले नसते. म्हणून कंपोजिशन मेरी है, जेव्हा सपना जी सुनना कंपोजिशन मेरी है, मतलब भी मेरा है, मक्ता प्रणय भाई का है. सुनिएगा. बाबासाहेबाच्या जीवनात रमाईने किती कष्ट केले, एक एक शब्द. निलेश भाई पैसे अगर पसंद नहीं आया ना पैसा वापस, गारंटी के साथ. गाड़ा संसार
निलेश भाऊ काही आई रमा 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 आई रमा आई रमा आई रमा नाचलो खेळलो कुदलो सगळ्या गोष्टी केल्या परंतु आता रमाईचे एक एक शब्द ऐकायचे आई रमा आई रमा आई रमा आई रमा आई रमा बाबासाहेबाच्या संसारात निलेश भाऊ रमाईने तुमच्या आमच्यासाठी गाणा सोते बेटा कशाचा हसा येत आहे हसा कशाचा येत आहे रमाई गातो बेटा रमाई रमाईचं जरा जीवन चरित्र वाचलं एखादी वेळेस रमाई कोण होती काय होती माहितीये नका अनुकरण करू त्या ऐश्वर्या माधुरीचं तुमचा दर्जा खुजा होईल नका अनुकरण करू त्या ऐश्वर्या माधुरीचं तुमचा दर्जा खुजा होईल अगं तुम्ही करा अनुकरण त्या रमाईचं तुमची घरोघर पूजा होईल तुझ्याकडून पैसे नाही का आशीर्वाद पाहिजे गाळा कोण कोण आशीर्वाद देणार आहे मला कोण कोण देईल कुठली कुठली महिला देईल मला आशीर्वाद कोण कोण देणार आहे कोणाकोणाला रमाईच्या कष्टाची जाणीव आहे जरा हात वरती उचला कोणाकोणाला रमाईच्या कष्टाची जाणीव आहे कोणालाच नाहीये अरे आजचे 5-5, 10-10 हजाराच्या साड्या घालताना पांढऱ्या शुभ्र साड्या घालताना ते फक्त रमाईमुळे घालतात रमाईनं बाबासाहेबाच्या संसारात एका लुगड्याच्या 17 गाठी बांधून बाबासाहेबाचा संसार केला म्हणून तर तुमच्या अंगावर साड्या आहे आशीर्वाद कोण कोण देणार आहे रमाईच्या कष्टाची जाणीव कोणाला आहे कोणाकोणाला हात वरती उचला ज्यांनी ज्यांनी हात उचलला त्यांनी त्यांनी मला आशीर्वाद द्यायचा आहे शपथ आहे तुम्हाला रमाईची तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे हो काय की गाळा संसार अमरापालीजीने सुंदर नाट्य केलं रमाईचं त्यांना रमाईच्या कष्टाची जाणीव आहे म्हणून ते ऐकताय राळा गाळा संसार राचा वाहता आपली रमाई थकली सदा तुम्हाला थोडा जरी त्रास होईल ना थोडी जरी तकलीफ होईल ना तर तुम्ही काय कराल तुमचं तुम्हाला नाही परंतु त्या रमाईने किती कष्ट केले व तुमच्यासाठी तुम्हाला हसा येत आहे थू आहे तुमच्या जिंदगीवर तुमच्या जिंदगानीवर जे जे ही रमाईला माझ्या रमाईच्या गाण्यावर जो जो हसणार त्याच्या जिंदगानीवर थू कष्ट उपसिले गाळा संसार राजा वाहता
आपली रमाई थकली रमाई थकलीच नाही वाहता आपली रमाई थकलीच नाही आणि तुमच्या आमच्यासाठी कष्ट उपसिले दुःख साहिले कष्ट उपसिले दुःख साहिले जीवनी रमाई खचलीच नाही कि ममता की लकीर को चूम लिया मैंने ममता की लकीर को चूम लिया मैंने प्रणय मेरी तकदीर को चूम लिया मैंने जब भी याद आए मुझको मेरे माँ की जाके रमाई की तस्वीर को चूम लिया मैंने आपली रमाई थकलीच नाही मला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे आपली रमाई थकलीच जीवनी कधीही खचलीच आपली रमाई थकलीच जीवनी कधीही खचलीच जीवन प्रवास खडतर होता केला पूर्ण तरी पण तिने आपली रमाई थकलीच जीवनी कधीही खचलीच नाही जीवन प्रवास खडतर होता केला पूर्ण तरी पण तिने दमा असूनी आपली रमाई जीवनी कधीही दमलीच नाही शेर सुनना मेरी जान मारा माँ के लिए क्योंकि प्रणय सतलज लिखते हैं ये हकीकत है कोई भरम नहीं है ये हकीकत है कोई भरम नहीं है प्रणय की जिंदगानी में कोई गम नहीं है ये हकीकत है कोई भरम नहीं है प्रणय के जिंदगानी में कोई गम नहीं है ये सच है मारा माँ तेरा दूध नहीं पिया हमने मगर महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है गोपाल भाव बोल के
इतके 50 रुपये. बघा तो माणूस लग्नात आला रे, त्याला तरी रमाईच्या कष्टाची जाणीव आहे, परंतु तुम्ही एकही जण उठून मला आशीर्वाद दिला नाही रे तुम्ही रमाईच्या लेकींनो. कारण आपली रमाई थकलीच नाही, जीवनी कधीही दमलीच नाही. दमा असूनही आपली रमाई दमलीच नाही. कारण या कोटी मुलांची आई झाली, कारण त्याचे एकच आहे 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 कोटी रमाई मजाक. तुम्हाला रमाई मजाक वाटते, मस्करी वाटते रमाईची जर तुम्हाला जाणीव असेल ना, खरोखर सांगतो तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही सपनाजी. कारण अरे रमा होती म्हणून साहेब झाले, क्या बात आहे. नाहीतर साहेब झाले नसते हो. म्हणून आपली रमाई थकलीच नाही, जीवनी कधीही दमलीच नाही. या कोटी मुलांची भाऊ ये शेर सुन ना. आपली रमाई थकलीच नाही, जीवनी कधीही दमलीच नाही. या कोटी मुलांची आई झाली, कारण त्याचे एकच आहे 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 कोटी सपना जी. ये शेर तुमको भी पसंद आएगा भाई साहब, आप भी सुने. आपली रमाई थकलीच नाही, जीवनी कधीही दमलीच नाही, आपली रमाई खचलीच नाही. या कोटी मुलांची आई ती झाली, कारण त्याचे एकच आहे. ते कारण म्हणजे कुठलं कारण, ते कुठलं कारण. या 9 कोटी लेकरांची आई होणं साधी गोष्ट नाहीये. आपली रमाई थकलीच जीवनी कधीही दमलीच कोटी मुलांची आई झाली, कारण त्याचे एकच आहे. ते कारण म्हणजे हे, कधी कुणाच्या दुःखावरती, कधी कुणाच्या दुःखावरती आपली रमाई हसली तना. असलीच नाही, कधी कुणाच्या दुःखावरती, कधी कुणाच्या दुःखावरती आपली रमाई असलीच नाही. आई झाली, कारण त्याचे एकच आहे.
दुःखावरती आपली रमाई हसलीच नाही. कधी कोणाच्या दुःखावरती आपली रमाई हसले नाही, म्हणून 9 कोटी लेकरांची आई झाली. क्षय रोगापासून आपली रमाई हरली पण रे. रोगापासून आपली रमाई हरली पण रे. आपली रमाई थकलीच नाही, कधी कोणाच्या दुःखावरती हसलीच नाही. क्षयरोगाच्या रोगापासून आपली रमाई हरली पण रे. गरिबीचे अन्न त्या दुःखाचे, गरिबीचे अन्न त्या दुःखाचे युद्ध कधी हरलीच नाही. मतला सपना जी मेरा है भाई साहब, मतला मेरा है, मख्ता प्रणय भाई का है. तो शायर ने मेरा भी नाम जम किया है और खुद का भी किया है. किस तरह से देखिए. वारसदार केले आम्हाला या सुखाचे स्वप्नील बाबू 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 आपली रमाई थकलीच नाही, जीवनी कधीही खचलीच नाही, कधी कुणाच्या दुःखावरती आपली रमाई हसलीच नाही. कि वारसदार केले आम्हाला. लाख रुपये बी द्या ना, अशी रमाई ऐकायला मिळणार नाही. शपथ सांगतो बाबासाहेबांची. वारसदार केले आम्हाला या सुखाचे स्वप्नील बाबू. सपना जी शायर ने देखो दोनों के नाम जम किए कैसे. कि वारसदार केले आम्हाला या सुखाचे स्वप्नील बाबू. हकीकत में बोल रहा हूँ सपना जी, बड़ा मूड हो रहा है आपके साथ गाने में. और आज लग रहा है कि गाना बजाना हो रहा है. बहुत सी लेडीज है पनाह मांगती स्वप्निल से, मजाक नहीं भाई साहब, बहुत सी लेडीज है, मगर आज लग रहा है कि गाना बजाना हो रहा है. आप भी सुरीले हैं.
बहुत अच्छा गला है जनता भाई, बहुत अच्छा पवन भाई, बहुत अच्छा गला है। मैं चाहता हूँ कि मेरी पूरी टीम सपना जी के लिए तालियां बजाए, मेरी पूरी टीम। बहुत अच्छा गला है और ऐसी सुरीली लेडीज बहुत कम है विदर्भ में। कहना है क्या कि वारसदार केले आम्हाला या सुखाचे स्वप्नील बाबू 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 स्वप्नील बाबू तिने जगविले प्रणयला पण, तिने जगविले प्रणयला पण। सपनाजी वारसदार केले आम्हाला या सुखाचे स्वप्नील बाबू, तिने जगवले प्रणयला पण, बेचीने स्वतःचे जगलीच ना। आपली रमाई थकलीच नाही, आपली रमाई थकलीच नाही, दुःखावरती हसलीच नाही। कोटी मुलाची आई झाली कारण त्याचे एकच आहे, दुःखावरती हसलीच नाही, दुःखावरती हसलीच नाही, आपली रमाई थकलीच नाही। बाबा गगमान धनी धनी सर्वांचा माझा मान सन्मान संक्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। माझा प्रोग्राम इथं संपला, मी जाहीर करतो। ऍक्च्युली कसं आहे ना की मी रमाई अशी गायली की आता सपनाजी पण विचारात पडले की आता म्हणावं काय, आणि रमाई नंतर तसं बघितलं ना तर प्रोग्राम समाप्त होतो, म्हणून त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे म्हणून प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो। आणि तुम्ही आम्हा सर्वांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी आम्हा दोन्ही पार्टीला गोड करून घेतलं, आम्ही तुमचे फार फार आभार व्यक्त करतो।